आज मिलनाची भाग 5. आई, आज माझे काही मित्र जेवणासाठी येणार आहेत, माधुरी म्हणाली. हो बाळा, मानसने सांगितलं होतं. सीमाताई म्हणाल्या. चल आपण दोघी मिळून तयारी करूया. नाही आई, तुम्ही आराम करा. मी सगळं काही करून घेईल, माधुरी म्हणाली. पण सीमाताईंनी तिचं काही ऐकलं नाही. त्यानंतर दोघीही मिळून संध्याकाळच्या जेवणाची तयारी करू लागल्या. सगळे मित्र जेवणासाठी आले होते. सगळ्यांनी सोबत मिळून खूप धमाल मस्ती केली. त्यानंतर सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं. माधुरी, तू तर खरंच खूप छान जेवण बनवतेस, परेश म्हणाला. हे सगळं जेवण मी एकटीने बनवलं नाही, यामध्ये मला आईने सुद्धा मदत केली आहे, माधुरी म्हणाली. पण आंटी, इतकं टेस्टी जेवण करून मजा आली, परेश म्हणाला. तिकडे हॉस्टेलमध्ये इतकं टेस्टी जेवण मिळत नाही. तर मग तुला जेव्हा पण घरचे जेवण करावं वाटेल तेव्हा तू इथे येऊ शकतोस, सीमाताई हसत म्हणाल्या. परेश हसत माधुरीकडे बघत म्हणाला. ठीक आहे, मी नक्की येईल. तेव्हा अभि म्हणाला, मी पण येईल. हे ऐकून मानस हसत म्हणाला. खदाड कुठला, आय थिंक आता सर्वांनी आपल्या घरी निघायला पाहिजे, पूर्वी म्हणाली. हो, खूप उशीर झाला आहे, आता आपल्याला निघायला पाहिजे, अभि म्हणाला. ते सगळेजण जाऊ लागले. तेव्हा माधुरी सीमाताईंना म्हणाली, आई, खूप रात्र झाली आहे. प्रिया एकटी हॉस्टेलला कसं काय जाईल? आज ती आपल्या इथे राहू शकते का? हो बाळा, सीमाताई म्हणाल्या. प्रिया, तू आज इथेच राहा. उद्या आपण सगळेजण सोबत कॉलेजला जाऊयात, माधुरी म्हणाली. पण माधुरी, मी इथे कसं काय थांबू शकते? प्रिया म्हणाली. प्लीज थांब ना, सगळ्यांना बरं वाटेल. सगळ्यांना या शब्दावर जोर देत माधुरी म्हणाली. मानस पण प्रियाला डोळ्यांनी इशारा करत थांबण्यासाठी रिक्वेस्ट करत होता. प्रिया थांबायला तयार झाली. इकडे अभि आणि पूर्वी मानसचे इशारे बघून हसू लागले. त्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले. पूर्वी अभिच्या कारमधून खाली उतरली आणि परेश त्याच्या बाईकने हॉस्टेलकडे जायला निघाला. आता माधुरी प्रियाला घेऊन तिच्या रूममध्ये निघून गेली आणि म्हणाली, आई, मी प्रियाला माझ्या रूममध्ये घेऊन जात आहे. ठीक आहे बाळा, दोघीही आराम करा, सीमाताई म्हणाल्या. त्यांच्या मागोमाग मानस पण त्यांच्या रूममध्ये आला. त्याला बघून माधुरी त्याचा कान पकडून म्हणाली, खाली काही इशारेबाजी चालू होती. तेव्हा मानस थोडं अडखळत म्हणाला, अगं सोड ना, एकतर मी तुला थँक्यू म्हणायला आलो होतो आणि तू माझाच कान ओढत आहेस. प्रिया पण इकडे तिकडे बघू लागली. अच्छा ठीक आहे, माधुरी म्हणाली आणि तिघेही गप्पा मारू लागले. थोड्या वेळानंतर त्या दोघांना एकत्र सोडण्यासाठी माधुरी म्हणाली, मी आपल्यासाठी कॉफी घेऊन येते म्हणत खाली निघून गेली. ती जाताच मानसने मागून प्रियाला मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर डोकं ठेवत हळूच म्हणाला, प्रिया, आज मी खूप खुश आहे. आज काही स्पेशल आहे का? प्रियाने विचारले. आज तू पहिल्यांदा माझ्या घरी आली आहेस, मानस म्हणाला. तेव्हा प्रिया लाजत म्हणाली, आजपर्यंत तू कधी मला बोलवलं पण नाहीस ना? अच्छा, म्हणजे मी बोलवलं असतं तर तू आली असतीस, मानस म्हणाला. तू बोलवायला तर पाहिजे होतं ना? बरं जाऊ दे, ते सगळं सोड. तसंही आज फक्त माधुरीसाठी थांबले आहे, प्रिया म्हणाली. तेव्हा मानस भोवळ्यात आणत म्हणाला, म्हणजे तू माझ्यासाठी आली नाहीस? प्रिया त्याच्या मिठीतून बाहेर येत तिथून पळत नाही नाही म्हणत ती त्याला चिडवू लागली. मानस तिला पकडण्यासाठी तिच्या मागे पळू लागला. दोघेही मागे पुढे रूममध्ये पळत होते. अचानक प्रिया माधुरीच्या स्टडी टेबलला धडकली. त्यामुळे तिच्या अंगावर काही पुस्तकं पडली. ती पुस्तकं उचलू लागली. मानस पण पळत तिच्या जवळ आला. अचानक प्रियाला त्या पुस्तकामध्ये माधुरीची डायरी दिसली. माधुरीची डायरी. ती आश्चर्यचकित होत म्हणाली आणि मानसला विचारलं, आपण ही डायरी वाचायची का? नाही प्रिया, दुसऱ्यांची डायरी वाचणं ही चुकीची गोष्ट आहे. अरे वाचू दे ना, प्रिया म्हणाली. प्रियाने जेव्हा डायरीचे पेज पलटलं तेव्हा त्यातून एक फोटो खाली पडला. मानसने तो फोटो उचलला. अरे, हा तर उमेश भाई आहे. प्रियाने पण तो फोटो बघितला आणि म्हणाली, भाईची फोटो म्हणजेच माधुरीच्या मनामध्ये उमेश भाईबद्दल काहीतरी फिलिंग आहे. पण तू तर म्हणाला होतास की भाईने तिला एक्सेप्ट करायला मनाई केली होती, तेव्हा ती पण यासाठी तयार झाली होती. तर मग हे काय आहे? तिला काही समजत नव्हतं. मानसला पण आश्चर्य वाटत होतं. माधुरीने स्वतःच उमेशला या बंधनातून मुक्त केलं होतं. त्यामुळे ती तर फक्त प्रयत्न करत होती त्यांना एक करण्यासाठी. काहीतरी असं आहे जे माधुरी आपल्यापासून लपवत आहे. तेही डायरी वाचल्यावरच कळेल, प्रिया म्हणाली. पण आपण ही डायरी वाचायची कधी? माधुरी आता येतच असेल कॉफी घेऊन, मानस म्हणाला. प्रिया काहीतरी विचार करत म्हणाली, माधुरीला फोन करून सांग की आपण काही वेळ सोबत स्पेंड करणार आहोत.
सो आपण तुझ्या रूममध्ये जात आहोत. हो यार, हे ठीक राहील, मानस म्हणाला. त्यांनी माधुरीला फोन करून सांगितले की तो प्रियाला त्याच्या रूममध्ये घेऊन जात आहे. हे ऐकून माधुरी हसत म्हणाली, ठीक आहे, पण जास्त वेळ नाही, नाहीतर आईला जाग यायची. आणि प्रिया डायरी घेऊन मानससोबत त्याच्या रूममध्ये आली. ते दोघे डायरी वाचू लागले. पहिल्या पेजवर खूप सुंदर अक्षरात माझं लग्न लिहून त्याला थोडं कट करून अधुरं लग्न लिहिलं होतं. नेक्स्ट पेज. आज माझ्या हातावर मेहंदी लागली आहे. सगळेजण म्हणतात की तुझ्या हातावरची मेहंदी खूप जास्त रंगली आहे. बाबा खूप खुश आहे आणि मी सुद्धा खूप खुश आहे. मी तर इच्छा असून सुद्धा माझ्या मनातली गोष्ट त्यांना सांगू शकत नाही. कदाचित मी त्याला आठवत पण आहे की नाही, त्यामुळे मी कसं माझ्या एकतर्फी प्रेमाबद्दल बोलू शकते. आणि तसंही बाबा या लग्नाने खूप खुश आहेत, त्यामुळे मी पूर्ण इमानदारीने हे नातं निभावेल. त्याची आठवण सुद्धा कधीच काढणार नाही. हे वाचून प्रिया मानसला म्हणाली, कदाचित माधुरी कोणावर तरी प्रेम करत होती. हो, वाटत तर हेच आहे, पण तिने मला कधी सांगितलं नाही. ठीक आहे, पुढे वाच, मानस म्हणाला. नेक्स्ट पेज. आज माझं लग्न आहे. बाबा खूप खुश आहेत. आज पुण्याहून आई, बाबा आणि मानस येणार आहेत. मी पण खूप खुश आहे, कारण माझी आई येत आहे. माझ्या आईनंतर मला मानसच्या आईनेच आईचं प्रेम दिलं आहे. बाबा म्हणत होते कदाचित उमेश पण येणार आहे. मला समजत नव्हतं काय बोलावं. नेक्स्ट पेज. आज माझ्या लग्नाला 15 दिवस झाले आहेत. मला हळदीसुद्धा लागली, हातात मेहंदीसुद्धा रंगली आणि माझं लग्नसुद्धा झालं. पण हळद आणि मेहंदी दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाची आणि भांगात सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाचं घालण्यात आलं. लग्न एक सोबत आणि नवरी झाली दुसऱ्या कुणाची. तरीसुद्धा मी आज अपूर्णच आहे, कारण माझ्या नवऱ्याला हे लग्न मान्य नाही आहे ना. माझं अधुरं लग्न. आणि माझे बाबा, त्यांनी सुद्धा माझी साथ सोडली आणि ते देवाघरी आईकडे निघून गेले. डायरीत लिहिलेल्या प्रत्येक शब्दामागे वेदना होत्या. त्या वेदना या दोघांना सुद्धा जाणवत होत्या. नेक्स्ट पेज. मला तर समजतच नाहीये की नशिबाने हा माझ्यासोबत कसला मजाक केला आहे. माझं लग्न पण झालं तर कोणासोबत, मला तर अजून काही नीट समजत नाही. माझ्यासोबत हे काय झालं आहे. आणि अचानक त्या धमाक्याने मला पूर्ण बिखरून टाकलं की त्यांना हे लग्न मान्यच नाही. त्यांनी तर माझा चेहरासुद्धा बघायला नकार दिला आहे. नेक्स्ट पेज. आज माझ्या सासरी माझी पहिली सकाळ होती आणि या सकाळने माझ्या आयुष्याची वाट लावणारा अंधार भरला. उमेश आमच्या लग्नावर प्रश्नचिन्ह लावून अमेरिकेला निघून जात होते. आई बाबा माझ्या आयुष्य बर्बाद करण्यासाठी स्वतःला दोष देत होते. मला तर काहीच समजत नव्हतं की आता मी काय करू. ज्या लोकांनी माझ्या आयुष्यात आनंद भरण्याचा प्रयत्न केला, मी त्यांचंच दुःखाचं कारण बनत होते. मला या भावनेसोबत राहायचं नव्हतं आणि मी या लोकांना अशा प्रकारे दुःखात बघू शकत नव्हते. त्यामुळे मी हा निर्णय घेतला की मी या सगळ्यांसमोर कधी माझं दुःख व्यक्त करणार नाही. मी उमेशजींचा निर्णय बरोबर आहे म्हणून त्यांना स्वतःपासून मुक्त केलं. आईबाबांना राजी केलं आणि त्यांना समजावून सांगितलं की मला त्यांच्याबद्दल काहीच तक्रार नाहीये. त्यांना जेव्हा हे लग्न मंजूर नाही, तर त्यांना या जबाबदारीच्या बंधनात बांधून ठेवण्याचा काहीच फायदा नाही. नाती तर मनापासून निभवली जातात. नेक्स्ट पेज. घरच्यांना तर समजवलं, परंतु स्वतःला कसं समजावू. तू तू तर मला सोडून गेलास, माझ्यासाठी एक अपूर्ण स्वप्न सोडून. शेवटी माझी काय चुकी होती. मी तर नेहमी माझ्या जीवनसाथीच्या रूपात तुझीच कल्पना केली होती, पण मी तुला पुन्हा कधी भेटू शकले नाही. जे मी माझ्या मनातलं तुला सांगू शकेल. त्यानंतर माझ्यासाठी एक स्थळ आलं, त्यामुळे बाबा खूप खुश होते. त्यांचा आनंद बघून मी काही बोलू शकले नाही आणि त्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे हे मनाला समजावलं. पण माझ्या नशिबाने मला पुन्हा तुझ्याशी जोडलं. मी तर अजून काही समजण्याचा प्रयत्न करत होते की मला माझे बाबा सोडून गेले. जर आई बाबा आणि मानस नसते तर कदाचित मी स्वतःला सावरू शकले नसते. नेक्स्ट पेज. आताच तर मी स्वतःला सावरलं होतं आणि तू मात्र मला एका झटक्यात बिखरून टाकलं. तू तर आपलं लग्न स्वीकारायलाच नकार दिला. माझी काय चूक आहे हे सुद्धा सांगितलं नाही आणि शिक्षा देऊन मोकळा झालास. तू तर मला तुझ्या आसपास सुद्धा असलेलं सहन करू शकत नाहीस. मी तुला खूप मोठी ठेस पोहोचवली आहे, पण तू परेशान होऊ नकोस. मी मुळीच रडणार नाही, कारण मी रडल्यामुळे भलेही तुला काही फरक पडत नसेल, पण हा पूर्ण परिवार माझ्या चेहऱ्यावर आनंद बघून खुश होतो. मी आता खुश राहील, कारण मी या सगळ्यांना दुःखी बघू शकत नाही. नेक्स्ट पेज. हो, मी तुझ्यावर प्रेम करते,
पण त्यापेक्षा जास्त मला माझा आत्मसन्मान प्रिय आहे. मी तुला आपलं काही नातं आहे याबद्दल कधीच तुझ्यावर दबाव टाकणार नाही, पण तुझी वाट नक्कीच बघेल. मी तुझ्या आयुष्यात सामील होण्याचा कधीच प्रयत्न करणार नाही, पण तू जर मला पूर्ण सन्मानाने स्वीकारलं किंवा स्वीकारण्याची इच्छा असेल, तर मी नक्कीच तुझ्या आयुष्यात परत येईल. मला तुझं प्रेम पाहिजे, पण पूर्ण आत्मसन्मानासोबत. हे वाचता वाचता प्रिया रडू लागली. मानसला सुद्धा सगळ्या शब्दात लपलेल्या वेदना आणि त्याचे भाव जाणवत होते. माधुरी भाईवर प्रेम करते आणि हे तिने मला सांगितलं नाही. मानस थोडा रागात म्हणाला. प्रिया त्याला शांत करत म्हणाली, माधुरीला तिचं दुःख तुमच्या सगळ्यांपासून लपवायचं आहे. तिला तुम्हाला दुःखी बघायचं नाहीये. त्यामुळे आता तिच्यावर रागावण्यापेक्षा तिच्या भावना समजण्याचा प्रयत्न कर. नाहीतर असं व्हायला नको की तू तिच्याशी रागात बोलशील आणि ती दुःखी होईल. मानस प्रियाचं बोलणं समजून घेत शांत झाला. आ, प्रिया उठून उभी राहिली आणि म्हणाली, चल अगोदर आपण तिच्याशी बोलूया. मानस पण उठून उभा राहिला आणि म्हणाला, हो चल. दोघेही माधुरीच्या रूममध्ये आले. माधुरी कपाटात कपडे घड्या मारून ठेवत होती. त्या दोघांना बघितलं तेव्हा ती म्हणाली, आले का दोघे लवबड? पण त्या दोघांनी काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा माधुरीला थोडं आश्चर्य वाटलं. काही झालं आहे का तुमच्या दोघांचे चेहरे असे का पडले आहेत? त्यावर मानस म्हणाला, तू माझ्यापासून पण लपवून ठेवलं? काहीच न समजल्यामुळे माधुरी म्हणाली, काय लपवलं आहे? तेव्हा प्रिया म्हणाली, असं ना समज बनण्याचा प्रयत्न करू नकोस. आम्हाला सगळं समजलं आहे. काय समजलं आहे? काही बोललं तर मला कळेल ना? माधुरी म्हणाली. मानस माधुरीचा हात धरून तिला खाली बसवत म्हणाला, तू तर माझ्यापासून कधीच काहीच लपवत नाहीस. मग एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवलीस? मानस, तुम्ही दोघीजण काय बोलत आहात हे मला काही समजत नाही. माधुरी थोडं परेशान होत म्हणाली. तेव्हा प्रियाने तिच्यासमोर ती डायरी ठेवली आणि म्हणाली, माधुरी, ॲटलिस्ट मानसला तरी एकदा सांगायला पाहिजे होतं ना. माधुरीला सगळं काही समजलं की या दोघांनी तिची डायरी वाचली आहे. ती हळूच म्हणाली, सॉरी मानस. माधुरी, तू मनापासून मला तुझा भाऊ मानत नाहीस ना? त्यामुळे इतकं मोठं दुःख तुझ्या मनात लपवून ठेवलं आहेस. मानस म्हणाला. हे ऐकून माधुरी म्हणाली, मानस, असं काहीच नाही. तर मग हे काय आहे? मला सांग ना. मानस म्हणाला. माधुरी एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, मला नाही वाटत की माझ्यामुळे तुम्ही दुःखी व्हावं. उमेशचं पण हे शेवटचं सेमिस्टर आहे ना, त्यामुळे माझ्यामुळेच त्याच्या अभ्यासाचं नुकसान व्हायला नको. जर त्यावेळेस मी तो निर्णय घेतला नसता तर तुम्ही उमेशलाच दोष दिला असता आणि तो पण इथून अपसेट होऊन निघून गेला असता. त्यामुळे सगळ्यांना खूप दुःख झालं असतं आणि कुणी पण खुश राहिलं नसतं. हे बोलत असताना माधुरीच्या डोळ्यात पाणी आलं. थोड्या वेळासाठी सगळेजण गप्प बसले. त्यानंतर मानस म्हणाला, माधुरी, आज मी तुला वचन देतो की मी तुला आणि उमेशला एक केल्याशिवाय गप्प बसणार नाही. प्रिया पण मानसची साथ देत म्हणाली. आता प्रिया माधुरीकडे भुवया उंचावून विचारू लागली, अच्छा माधुरी, तू हे सांग की तुला उमेशवर कधी प्रेम झालं? तेव्हा मानसने पण आश्चर्यचकित होत विचारलं, तुम्ही दोघे तर फक्त एकदाच भेटले होते आणि ते पण 10 वर्षापूर्वी. तेव्हा तर आपण खूप लहान होतो. प्रिया चकित होत म्हणाली, म्हणजे हे दोघे भेटले सुद्धा नव्हते? हो, कारण भाई तर अगोदरपासूनच हॉस्टेलमध्ये राहत होता. तो तर वर्षातून फक्त एकदाच घरी येत होता, तेही फक्त दिवाळीलाच. आणि सोलापूरला तर मीच आईबाबांसोबत जात होतो. त्यानंतर अचानक काहीतरी आठवत तो म्हणाला, 2 वर्षापूर्वी जेव्हा तू काकांसोबत आली होतीस, तेव्हा तुम्ही दोघीजण येण्या अगोदरच भाई निघून गेला होता. माधुरी हळूच हसली. आता प्रिया आणि मानसला माधुरीकडून हे माहिती करून घ्यायचं होतं की ती कधीपासून उमेशवर प्रेम करू लागली होती.